संसाराचा धाक असा आहे. म्हणून मी तुझ्याकडे येतोय देवा. जसं लहान लेकरू आईच्या कुशीत जोपर्यंत जात नाही, आईची आठवण जोपर्यंत काढत नाही, तोपर्यंत आई त्याची आठवण काढत नाही. नाहीतर माझा पांडुरंग असा आहे, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. मायबाप तुम्ही उतावेळपणा करा म्हटले. कारण का बघा, आईने लेकरू खेळायला सोडलंय, पण आईला लेकराची आठवण येत नाही असं नाहीये मायबाप. परंतु लेकराला त्याची आठवण झाली पाहिजे. देव माझा 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 देव माझा, आणि देव माझा पण मी देवाचा हे होत नाही, म्हणून आपल्याला त्याचं वर्म कळत नाही. म्हणून माझ्या धर्मराजाच्या पादुका घेऊन माझे चिंचोलीवासी जे काही इकडे आलेत, आज खरंच भाग्याचा दिवस आहे. मागच्या वेळेस दिंडी तळावरती सेवेचा योग आला होता. आठवतंय माझे 5-7 असणारे माझे मायबाप या ठिकाणी आज पण आहेत. त्यांच्या साक्षीने जर पाहिलं तर माझ्या धर्मराजालाच त्या ठिकाणी इतका आनंद होतोय. माझे धर्मराजा आज पाहतायत की बाबा माझे भक्त जे आहेत, पुन्हा गोविंदाने जो काही आनंद लुटायसाठी या भक्ती मार्गामध्ये ज्या पंथामध्ये ते आज या पंढरीपुरामध्ये माझी गुढी घेऊन आलेत. तुमच्या संसारामध्ये तुम्ही पात्र उचलण्यापासून ते भजन म्हणण्यापर्यंत नवे नवे इथल्या सगळे अन्नदाते असतील, मंडपाची सेवा असतील, कोणतीही फुल नाही फुलाची पाकळीची सेवा केली ना, त्यांच्या घरामध्ये माझा धर्मराजा तुम्हाला एक गोष्ट पण कमी पडू देणार नाही. ही मी या असणाऱ्या ज्ञानोबराच्या साक्षीने सांगतोय. विशेषत्वाने जर पाहिलं तर मायबाप त्या ठिकाणी साधू संतांसाठी हिंदू धर्मामध्ये 4 स्तंभ सांगितले. एक धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आज तुमच्याकडे धर्मराजा आहे. धर्म तुम्ही स्वतःला कमी समजू नका. जसं माझ्या हनुमंतरायाकडे एवढा त्रिलोकिक सामर्थ्य होतं, ते सूर्याला धरायला गेले होते बालपणामध्ये. पण जेव्हा माझ्या आई साहेबाचा शुद्धीसाठी वेळ आली, सीता आई साहेबाचा शोध घ्यायचा रामायणामधला विषय आहे, त्यावेळेस माझ्या सीता आई साहेबाचा शोध घ्यायला म्हणले जाणार कोण. पण त्यावेळेस नलनीलाने सांगितलं, जांबुवंतांनी सांगितलं, हनुमानजी तुमच्यामध्ये हे सामर्थ्य, हो दाजी तुमच्यामध्ये हे सामर्थ्य, माझ्या धर्मराजाने असणार तुमचे सर्व जे काही मायबाप तुम्ही सेवेकरी आहात ना, सेवा हा दारवंटा. मायबापांनो सेवा घडली पाहिजे. तुम्हाला वाटत असन हा बुवा इथं बसून लय गप्पा मारतोय, आम्ही पात्र उचललेल्या ह्या ताडपत्रे उचलायच्या, सगळे दिंडीत घालायचे, सगळे भांडे घालायचे. आता तरी युजा ड्रो पत्रवळे आल्यात, त्या टायमाला सगळे भांडे घासून त्या ह्याच्यामध्ये टाकायचं ना, नंतर यांच्या बरोबर चालायचं. त्या डबड्या कोण 18 वर्ष पांडुरंग परमात्म्याने सेवा केली. म्हणून मी तुम्हाला आज सांगतोय, सेवा हा दारवंटा. म्हणून इथं ज्ञानेश्वरीमध्ये पण ज्ञानोबराय सांगतात, तद्वेद प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ज्ञानम ज्ञानिना आत्मदर्शना. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला दास्यत्व करावं लागेल, धर्मराजाची सेवा करावा लागेल. फुल नाही फुलाची पाकळी जर तुम्ही सेवा केली ना, त्याचं फळ पांडुरंग परमात्मा माझा धर्मराजा दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून आज विशेषत्वाने मला तुमचे आभार मानायचे मायबाप. तुमच्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. का माझ्या धर्मराजाची गुढी तुम्ही घेऊन आलात. आजपर्यंत तुम्ही जागृत नव्हता. आज तुमच्यासारखं जागृत देवस्थान या असणाऱ्या सोलापूर असणाऱ्या परिसरामध्ये नाहीये, पण त्याची उणीव आज तुम्ही भरून काढतायत. फुल नाही फुलाची पाकळी या न्यायाने साधूची सेवा करायला निघालात, पण हा मळा फुलणारे इवलेसे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचिताची बहरू कळी आसियाला. मायबाप आग लागत असताना थोडक्या प्रमाणात ठिणगी निर्माण होते, आणि ती ठिणगी काय करते, सगळ्या असणाऱ्या कंपनीला धरते. आमचा अनुभव सांगतो. तसं एक सूक्ष्म असणार सात्विक बीज तुमच्या हृदयात पडलंय, आणि ते बीज असं एवढं मोठं होतं. मोगरा फुलला फुले वेचिताची बहरू कळी आसियाला. मायबाप तुम्हाला फुलं वेचता कंटाळा येईल. मी तुमचं लेकरू आहे. मी तुम्हाला मी म्हणजे तुम्ही म्हणता अहंकाराने म्हणतोय का? अजिबात नाही. मायबाप हे आपल्याला कळाना गेलं. तुम्ही जर धर्म जवळ केला, धर्म राजाला जर जवळ केलं, तर अर्थ भेटणारे. पैशाच्या मागे पळायची गरज नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष
तुम्हाला पैशाच्या मागे पळायची गरज नाही. तुमच्याकडे धर्म एक वेळेस आला, धर्म राजा तुमच्या घरी आले की अर्थ भेटणार आहे. धर्म, अर्थ, नंतर काम आणि मोक्ष, हे 4 स्तंभ हिंदू धर्मामध्ये सांगितले. तुम्ही कोणत्याही महाराजांना त्यांच्या समोर मी हे बोलून दाखवतो, कारण शास्त्र संमत आहे. मी बगलातलं घेऊन बाजुरात मांडणारा महाराज नाहीये. आज तुमच्याकडे धर्मराजा आलेले आहेत, त्याच्यामुळे मी नेहमी एक अभंग माझ्या जनाई आई साहेबाचा सांगत असतो. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडा नागाने, मग सुखा का येऊने, झाले सोयी रे त्रिभुवने. आज तुमच्याकडे धर्मराजा आलेला आहे आणि त्या धर्मराजाचं बीज तुमच्या हृदयात गोवलं गेलेलं आहे आणि म्हणून तुमच्याकडनं आज ती सेवा घडते. तुम्ही भाग्याचे आहात. हो भाग्यवंता, घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. हा भक्तीचा मळा आहे मायबाप. आनंद तेथीचा मुख्या शिवाच्या, बहिरे ऐकता ती कानी रे. माझ्या धर्मराजामध्ये एवढं सामर्थ्य आहे, धर्मराजामध्ये एवढं सामर्थ्य आहे. मोकम करोती वाचालम पंगू लंघयते गिरिम, यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. म्हणले पांगळा पर्वत चढून जाऊ शकतो, मुख्याला वाचा फुटू शकते, पण त्याला सरस्वती प्रसन्न पाहिजे. तसं तुमच्या घरामध्ये धन द्रव्य ऐश्वर्याची कमतरता भासू शकत नाही, पण तिथे तुम्हाला असणारा काय लागेल? धर्म लागेल, धर्म लागेल, धर्म लागेल. म्हणून तो धर्म तुमच्या घरामध्ये आज यायला लागलाय. मी म्हणत नाही पूर्णत्वाने आलाय का, मी का अपूर्ण शब्द ठेवतोय मायबाप. आणखी बरेचशा देवांना आपल्याला या भक्ती मार्गामध्ये आणायचं. माणूस पूर्णत्वाला कधीच जात नसतो मायबाप. आज बघा, मुलगा शिक्षण घेतो, त्याचं शिक्षण पूर्णत्वाने होत नाही, परंतु ते पूर्णत्वाने व्हायचं असेल तर आपल्या बरोबर 10 जणाला आपण भक्ती मार्गामध्ये लावू आणि त्यांच्या घराच्या द्वारामध्ये फुलाचा वृक्ष लावू, त्याचे फुला असणारे आपल्या दारामध्ये पडतील. म्हणून नाथबाबांनी सांगितलं, परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्य शेवटी देहतैसा, घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणून आपलं आयुष्य किती शिल्लक आहे आपल्याला माहित.